नमस्कार, माझे नाव अश्विनी जाधव आहे. अबॅकस स्किल्स अकॅडमी या संस्थेचं मी फाउंडर म्हणून काम केलेलं. मला जवळजवळ आता 13 वर्षाचा अनुभव आहे या सेक्टरमध्ये. 13 वर्षापासून मी अबॅकस शिकवत आलेले. त्यामध्ये मुलांना, छोट्या मुलांना आपण अबॅकस शिकवतो आणि जे मोठे 12 वर्षाच्या वर असते त्यांना आपण वैदिक मॅथमॅटिक्स शिकवतो. जनरली आपण राईट हँडनी, मोस्टली 98% लोक, 95% लोक हे राईट हँड म्हणजे राईटी असतात. जास्त आपण लेफ्ट हँडचा यूज करत नाही. पण अबॅकसमध्ये काय होतं, आपण दोन्ही हात चालवतो. आयडियली सायंटिफिकली असं प्रूव्हन आहे, वेन वी यूज अवर राईट हँड दॅट टाइम अवर लेफ्ट ब्रेन इज वर्किंग अँड वेन वी यूज अवर लेफ्ट हँड दॅट टाइम अवर राईट ब्रेन इज वर्किंग. बट व्हॉट वी डू इन अबॅकस, वी आर वर्किंग, वी आर युझिंग युअर बोथ हँड, दॅट मीन्स बोथ ब्रेन्स. म्हणजे अबॅकसमध्ये जी मुलं मॅथ्स सॉल्व्ह करतात त्याच्यामध्ये ते त्यांचे दोन्ही हात यूज करून मॅथमॅटिकल सम सॉल्व्ह करतात. मीन्स त्यांचं जे 100% कॉन्सन्ट्रेशन आहे ते तिथे वाढतं. ही आपल्या क्लासची एक विशेष खासियत आहे. आता हा क्लास बाणेरमध्ये आपण रन करतो. त्याच्याच व्यतिरिक्त बालेवाडीला, म्हाळुंगेमध्ये, अशा वेगवेगळ्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये पण आपले क्लासेस रन होतात. अबॅकसचा यूज हा 4th-5वी पर्यंत खूप स्ट्रॉंग पद्धतीने होतो. म्हणजे त्या एज ग्रुपमध्ये आपलं मोल्डिंग एज असतं. त्याच्यामुळे हे 5व्या-6व्या वर्गापर्यंत करणं गरजेचं असते. मग त्यानंतर ज्या वेळेला आपण 10th, 11th, 12thला जाणार तेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशनची गरजच भासणार नाही, कारण जस्ट सी द क्वेश्चन अँड राईट द आन्सर हा आपला अबॅकसचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे त्या एज ग्रुपमध्ये त्यांना इतकं परफेक्शन आलेलं असते की जस्ट सी द क्वेश्चन राईट द आन्सर, सी द क्वेश्चन राईट द आन्सर ही स्टेज झालेली असते. म्हणून ज्या पालकांना असा गैरसमज आहे की बाबा अबॅकस केल्याने काय लाईफ लॉंग फायदा होत नाही, त्याने शाळेचा कॉन्सेप्ट आणि अबॅकस हे काहीतरी मिक्स केलं तर मग मुलं विसरून जातात, असं काहीही नाही आहे.